हॅलो फ्रेंड्स, मी हेडे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेसमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण 1.3 चं पार्ट 1 सेंड केलेला आहे. आता 1.3 मधले जो प्रश्न क्रमांक 3 आहे की सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर रूल. आता आपण त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत की त्याच्यातले 3 एक्झाम्पल आजच्या पार्टमध्ये आपण सॉल्व करून सेंड करणार आहोत. ठीक आहे, तर बघा आता क्रॅमर रूल म्हटल्यानंतर हे जे क्रॅमर रूल आहे, एक मॅथमॅटिशियन आहे, ह्यानं काही रिअल म्हणजे की रूल्स बनवलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे आहेत. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. परीक्षेमध्ये जर म्हटलेलं असेल की सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन किंवा सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय द क्रॅमर रूल असं जर म्हटलेलं असेल तर मग त्यावेळेस आपण काय एलिमिनेटिंग मेथड तर यूज करू शकणार नाही किंवा त्या ठिकाणी ग्राफचा वापर तर आपण करू शकणार नाहीये. मग अशा कंडिशन मध्ये काय करायचंय की क्रॅमरचं रूल आहे. आता आपण पहिल्या एपिसोड मध्ये म्हणजे की पहिल्या पार्ट मध्ये याच्या अगोदरच्या पार्ट मध्ये आपण बघितलं होतं की डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय घेतलं होतं की त्या ठिकाणी एक फॉर्म्युला यूज केला होता ABCD. ABCD म्हणजे काय, नंबर्स आहेत. हे ABCD काय आहेत, नंबर्स आहेत. आणि याच्या माध्यमातून मग आपण ह्याचं जो क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे A मल्टिपल बाय D मायनस C मल्टिपल बाय B हा वापर करून आपण काय करत होतो, फायनल आन्सर काढत होतो. हा एक म्हणजे की आता यावेळेस जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे हे जर सोडवायचं असेल तर मग या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, म्हणजे की जसं की ABCD आहे तसं यांनाही एक अल्फाबेट द्यावं लागेल ना, म्हणजे काहीतरी काय धरावं लागेल आपल्याला. मग इथं X सोबत जी संख्या असेल, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणू, A म्हणू. पण समीकरण किती आहेत, 2 आहेत ना, म्हणून X ची व्हॅल्यू इथं A1 झाली. इकडच्या समीकरणामध्ये जो X आहे हा समीकरण 2 मध्ये, म्हणून A ची व्हॅल्यू या ठिकाणी किती झाली, 2 म्हणजे की A2 झाली. मग हा जो Y सोबत आहे याला काय आपण म्हणू, आपण B1. मग इकडचं जो समीकरण 2 मध्ये Y आहे त्याला आपण B2 म्हणू. आता समीकरण 1 मध्ये जो बरोबर चिन्हाच्या पलीकडे आपल्याला माहिती आहे ना, आपला जो फॉर्म्युला आहे AX प्लस BY इज इक्वल टू C, हा जनरल फॉर्म आहे LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे RHS आहे त्याला आपण काय कन्सिडर करू, C म्हणजे की कॉन्स्टंट नंबर आपण ज्याला म्हणतो, म्हणजे की हा C1 झालं आणि हे इक्वेशन 2 मध्ये म्हणून ह्याला C2. मग आपण ह्याला असं ग्राह्य धरलं तर आता हे एक्झाम्पल सोडवताना पहिलं हे ग्राह्य धरावं लागेल. त्याच्यानंतर D ची डिटर्मिनंटची निर्धारित व्हॅल्यू काढावी लागेल. त्याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ X म्हणजे की DX ची व्हॅल्यू काढावी लागेल. या ठिकाणी याच्यासाठी फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे आहे C1 C2 B1 B2. आता तुम्ही म्हणसाल सर इथं ABCD दिलं, तिथं C1 C2 B1 B2 का, कारण इक्वेशन 2 आहेत ना या ठिकाणी, हो की नाही. इक्वेशन किती आहेत, 2 आहेत. सायमल्टेनियस इक्वेशन आपण यूज करतोय. मग या ठिकाणी आपण त्यांची व्हॅल्यू असं कन्सिडर केलेले आहेत फॉर्म्युला मध्ये ठेवण्यासाठी. मग ऍज इट इज जे आपण जे अल्फाबेट घेतलेले आहेत ते या ठिकाणी घेतलो. मग आता हा A1 A2 काय घेतलं नाही असा जर प्रश्न असेल तर DX ची जी व्हॅल्यू आहे ती A1 A2 सोबत कशी असते, कोइफिशियंट असते, म्हणून आपण या ठिकाणी A1 A2 घेतलेलं नाहीये. मग ह्याला पुढे सॉल्व्ह कसं करणार, सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन C1 मल्टिपल बाय B2, C1 मल्टिपल बाय B2 इन ब्रॅकेट क्लोज मायनस C2 मल्टिपल बाय B1 आणि हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. त्याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ Y ज्याला आपण म्हणतो, म्हणजे की DY ची व्हॅल्यू काढायची आहे. आता DY ची व्हॅल्यू काढायचं म्हणजे कसं करायचं, सेम या ठिकाणी, पण या ठिकाणी A1 A2 C1 C2, ठीक आहे, फक्त प्लेस चेंज केलं या ठिकाणी, ठीक आहे, सीचं. तर A1 A2 C1 C2 हा फॉर्म्युला याच्यामध्ये. यावेळेस काय करायचं, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन A1 मल्टिपल बाय C2 मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये A2 मल्टिपल बाय C1 ब्रॅकेट क्लोज, म्हणजे की याचा हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. हे 3 फॉर्म्युले, 3 व्हॅल्यू, पहिलं D ची व्हॅल्यू आपल्याला काढावं लागेल, मग DX ची व्हॅल्यू काढायची आहे, मग DY ची व्हॅल्यू काढायची आहे. या तिघांची व्हॅल्यू काढल्यानंतर ऍज पर द क्रॅमर रूल काय यूज करायचं, बाय क्रॅमर रूल X इज इक्वल टू, आता खरी व्हॅल्यू निघणार X इज इक्वल टू DX अपॉन D. जर X ची व्हॅल्यू काढायची असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा आणि Y ची व्हॅल्यू काढताना DY अपॉन D. हे 2 फॉर्म्युले फायनली यूज करायचं आणि X आणि Y चं सोल्युशन काढायचं आहे. तर आय होप की तुम्हाला समजले की कशा प्रकारे आपण सोडवणार आहे. काय अवघड नाहीये, पण या ठिकाणी आता स्टेप वाढले म्हणजे काय बाबा, की पहिलं डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढा, म्हणजे की D ची व्हॅल्यू काढा, मग DX ची व्हॅल्यू काढा, मग DY ची व्हॅल्यू काढा, आणि हे दोघांची व्हॅल्यू निघाल्यानंतर म्हणजे तिघांची व्हॅल्यू निघाल्यानंतर मग क्रॅमर रूल काय म्हणतोय, X इज इक्वल टू, जर X ची व्हॅल्यू काढायची असेल तर DX ला D न भाग घाला म्हणजे X ची व्हॅल्यू भेटेल, आणि Y ची व्हॅल्यू काढायची असेल तर DY ला D न भाग घाला म्हणजे Y ची व्हॅल्यू भेटेल. या पद्धतीने आपण सोल्युशन काढणार आहोत.
बरोबर आहे. 1.1 मध्ये इलिमिनेटिंग मेथड यूज केलेली आहे, बरोबर आहे. आणि ग्राफ काढण्यासाठी आपण ग्राफचा पण वापर केलेला आहे, त्याचे पण एक्झाम्पल सोडून आपण काय केलं, युट्यूबवर अपलोड केलेलं, बरोबर आहे. ते समजलेलं असेल तेव्हाच हे समजतं. तर म्हणजे माझी पहिली विनंती आपल्याला अशी आहे की तुम्ही काय करा की ज्यांनी पण 1.1 बघितलेलं नाही 1.1 व्यवस्थित बघा, 1.2 व्यवस्थित बघा, 1.3चा जो पार्ट 1 आहे तो बघा आणि त्याच्यानंतर हे पहा, म्हणजे की तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. चला तर मग आता वेळ न घालता आपण काय करू आता बाबा की एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करू. आता हे जे आहे या एक्झाम्पल्स मध्ये या ठिकाणी आपल्याला बसवायचं आहे. तर त्यासाठी काय करा, पहिलेचं स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे की काय करू आपण पुढचं एक्झाम्पल्स म्हणजे की जे एक्झाम्पल्स आहेत ते सोडवायला सुरुवात करू. ठीक आहे. तर आता बघा फॉर्म्युले तुम्हाला आय होप की पाठच करायचे आहेत आणि तुम्हाला हे समजत आहे मी जे शिकवत आहे. ठीक आहे. खूप सोपं आहे, काही डिफिकल्ट नाही आहे, असं काही रॉकेट सायन्स नाही आहे की बाबा कसं करू काय करू गोंधळून जायची काही गरज नाही आहे. इझिली तुम्ही सोडवू शकता. मग आता पहिलं काय करू, डिटर्मिनंट काढू आपण, डी काढू. डी इज इक्वल टू फॉर्म्युला तर आपल्याला माहित आहे ABCD, बरोबर आहे. ABCD. आता इथं अजून एक बाबा ABCD, इथं A1 B1 C1 A2 B2 C2 घेतले. इथं काय घ्यायचं, आता या ABCD मध्ये ना हे X कॉमन कॉलम पहिला जो AC आहे आपण लर्न केलं ना, AC आणि BD असे कॉलम आपण लर्न केलं की नाही सुरुवातीला, आहे की नाही. मग आता AC म्हणजे काय, X1 आणि X2, म्हणजे की या ठिकाणी X1 आणि X2 ची व्हॅल्यू ठेवायची. X1 ची व्हॅल्यू X सोबत किती संख्या आहे 3 म्हणजे की 3, आणि या X सोबत किती संख्या आहे 4 म्हणजे की या ठिकाणी 4. आता BD म्हणजे काय, Y ची व्हॅल्यू या ठिकाणी ठेवायचं, म्हणजे किती येते -4 आणि 3. याच प्रकारे आपल्याला डिटर्मिनंट काढता येतो. मग आता दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. 3 3 जा म्हणजे की तर डायरेक्टली लिहिण्यापेक्षा मल्टिप्लिकेशन मध्ये लिहितो 3 मल्टिपल बाय 3 मायनस, आता हा 4 मल्टिपल बाय -4 मल्टिपल बाय -4 मग इज इक्वल टू 3 3 जा किती होते हो 9. आता हा मायनस काय होईल या ठिकाणी प्लस, 4 4 जा 16 आणि 16 प्लस 9 म्हणजे किती भेटलं 25. डी ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली 25 भेटली. आता काय करू, dx काढू. काय काढायचं आता dx. आता dx काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे ना फॉर्म्युला, C1 C2 पहिला कॉलम आणि दुसऱ्या कॉलम मध्ये काय येते B1 B2. आता C1 C2 किती आहे बघा, हे C1 म्हणजे की इक्वेशन 1 मधली कॉन्स्टंट नंबर 10 आणि C2 म्हणजे काय इक्वेशन 2 मधलं कॉन्स्टंट नंबर 5. मग इथे लिहून टाकूया आता आपण, पहिला कॉलम 10 आणि 5, दुसऱ्या कॉलम मध्ये B1 B2 म्हणजे की y ची व्हॅल्यू, y सोबत आलेली संख्या, y सोबत किती आहे या चलासोबत इथं किती आहे -4 आणि इथं किती आहे समजा 3. मग आता यांचा गुणाकार क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम या पद्धतीनं 10 मल्टिपल बाय 3 करू. 10 मल्टिपल बाय 3 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस ब्रॅकेटमध्ये 5 मल्टिपल बाय -4 इज इक्वल टू 10 3 चा किती होते हो 30, 9 3 30. मग हे मायनस हा मायनस काय होतं या ठिकाणी प्लस होऊन जातो. 5 4 जा 20, 20 प्लस 30 इज इक्वल टू किती भेटलं 50. म्हणजे की dx ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 50 भेटलेली आहे. ओके. डी ची व्हॅल्यू किती 25, dx ची व्हॅल्यू किती 50. आता कशाची व्हॅल्यू काढायचं आपण dy. dy चं काय या ठिकाणी A1 A2 C1 C2. येथे लक्षात या पद्धतीने आपण कॉलम घेतलेला आहे. मग आता बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर आता A1 A2 म्हणजे की x ची व्हॅल्यू, A1 म्हणजे किती 3, A2 म्हणजे किती 4, हे बघा इथं लिहिलं. C1 किती घेतलं बाबा 10 आणि C2 किती या ठिकाणी समजा 5. ओके. येथे लक्षात. आता या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे 3 5 जा 15, 3 मल्टिपल बाय 5 मायनस इथं किती 4 मल्टिपल बाय 10. ओके. मग या दोघांचा गुणाकार आणि वजाबाकी मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन 3 5 जा 15 मायनस 14 जा 40. आता 40 मधून 15 घेतलं किती होतो, म्हणजे की 40 मधून जर 15 म्हणजे की 40 मधून 15 जर मायनस केलं तर किती भेटतं याचं 25. पण किंतु परंतु बंधू त्याच्यासमोर आलेला जो साइन आहे चिन्ह आहे ते पण बघणं गरजेचं आहे की नाही. मग ही मोठी संख्या कोणती आहे 40 आहे 40 आहे त्याच्यासमोर साइन आहे म्हणून या ठिकाणी -25. आता बघा डी ची व्हॅल्यू 25 भेटली, dx ची व्हॅल्यू 50 भेटलेली आहे आणि dy ची व्हॅल्यू -25 भेटलेली आहे. ऍज पर द क्रॅमर रूल बाय युजिंग क्रॅमर रूल्स
रूल बाय युझिंग क्रॅमर्स रूल्स. एक्स इज इक्वल टू, आता सोल्युशन काढायचं आपल्याला, एक्स इज इक्वल टू dx अपॉन डी. एक्स इज इक्वल टू किती घेतलं, dx अपॉन डी. मग dx ची व्हॅल्यू किती काढलोय आपण 50, डी ची व्हॅल्यू किती काढलोय 25. मग dx न 25 ला भाग घातलं, 25 ना 50 ला भाग घातलं, 25 जा 25, 25 टू जा 50, म्हणजे 25 एक 25, 25 दोन्ही 50. एक्स ची व्हॅल्यू किती भेटली हो 2 भेटली. मग आता या ठिकाणी कशाची व्हॅल्यू काढायचं पुन्हा वाय. मग याचा फॉर्म्युला काय dy अपॉन डी. मग dy ची व्हॅल्यू किती घेतलं -25 आणि डी ची व्हॅल्यू किती आहे 25. 25 ना 25 ला भाग घातलं, 1 चा भाग बसतो इथं मायनस म्हणून हा पण किती आलं मायनस. म्हणजे की आपल्याला या ठिकाणी y ची व्हॅल्यू किती भेटली -1. मग x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू -1 असं आपल्याला सोल्युशन भेटलेलं आहे. इथे लक्षात आपण कशा प्रकारे सोल्युशन काढलेलं आहे एक्स आणि वाय ची. तर पहिलं आपल्याला डी ची व्हॅल्यू काढावी लागली, मग dx, मग त्याच्यानंतर dy आणि ॲज पर द क्रॅमर रूल, म्हणजे की बाय युझिंग द क्रॅमर रूल x इज इक्वल टू dx अपॉन डी आणि y इज इक्वल टू dy अपॉन डी. म्हणजे x ची व्हॅल्यू काढण्यासाठी dx ला d न भाग घातलं आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी dy ला d न भाग घातलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला फायनल आन्सर भेटलेलं आहे x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू -1. तर अशा प्रकारे आपण हा एक्झाम्पल सोडवलेला आहे. आय होप की आपल्याला हे व्यवस्थित समजत आहे. ठीक आहे. जर तुम्हाला कसलाही याच्यामध्ये डाऊट वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, म्हणजे की मी जास्तीत जास्त व्हिडिओ याच्यावर अपलोड करेन. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करूयात नेक्स्ट एक्झाम्पल, 2 नंबरचा एक्झाम्पल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता हा दुसरा एक्झाम्पल. आता दुसरा एक्झाम्पल बघा, सोडवायच्या अगोदर बघा इथं कसं दिले 4x + 3y - 4 इज इक्वल टू 0. आणि आपली कंडिशन काय की फॉर्म्युला कसं पाहिजे ax + by इज इक्वल टू सी, म्हणजे की जनरल फॉर्म पाहिजे. याच्यामध्ये जनरल फॉर्म आहे का, आहे. त्याला करून घ्यायचं आहे आपल्याला. कशा प्रकारे बघा, इथं 4x + 3y हा -4 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर कशामध्ये जाईल प्लस मध्ये, म्हणजे की इथं 4 हा भेटला इक्वेशन 1. हा काय भेटला इक्वेशन 1. तुम्ही या ठिकाणी इक्वेशन 1 म्हणू शकता. आता इक्वेशन 2 पण बघा या पद्धतीने करता येते. इथे किती 6x आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे 8 - 5 आहे. तर 5y ला अलीकडे आणून या फॉर्मॅट मध्ये घ्यायचं ना आपल्याला. ठीक आहे. 5y ला तिकडून उचलून अलीकडे आणू, म्हणजे इथं मायनस इथं आल्यानंतर कशामध्ये जाईल 5y प्लस मध्ये जाईल इज इक्वल टू 8 ॲज इट इज. इक्वेशन सेकंड या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे. तर आता जास्त वेळ न घाता a1 a2 x b1 b2 c1 c2 आपण ठरवून घेऊयात. इक्वेशन 1 मध्ये x सोबत जी व्हॅल्यू आहे ती a1 आणि y सोबत जी व्हॅल्यू आहे ती b1 आणि c म्हणजे की जी नंबर आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे ते c1. इक्वेशन 2 आहे म्हणून x सोबतची व्हॅल्यू a2, b1 y सोबतची व्हॅल्यू b2 आणि जे नंबर आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहे ते c2. आणि आता आपल्याला माहिती आहे एक्स आणि वायचं सोल्युशन काढायचं की नाही. आताच आपण एक्झाम्पल बघितलं 1 नंबरचं, तर त्याला जनरल फॉर्म मध्ये तर करून घेतलंय, त्याची व्हॅल्यू पण आपण या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत. मग आता आपण ते फॉर्म्युलामध्ये इम्प्लिमेंट करू. मग d इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे a b c d. आता ABCD म्हणजे काय, उभं कॉलम x1 x2 b1 आणि म्हणजे की bd म्हणजे काय या ठिकाणी सेकंड कॉलम y1 y2, म्हणजे की या ठिकाणी असं कन्सिडर करायचं. पहिल्या कॉलम मध्ये x1 आणि x2 ची व्हॅल्यू, x1 ची व्हॅल्यू किती आहे समजा 4, x2 ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 6 आणि b1 इथं b आणि d दिले, म्हणजे की या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी b1 आहे ती या ठिकाणी कन्सिडर करायची 3 आणि इथं किती आहे 5 आणि या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे की 4 न 5 न मल्टिप्लाय करायचं. 4 मल्टिपल बाय 5 ब्रॅकेट क्लोज मायनस 6 मल्टिपल बाय 3 इज इक्वल टू आता काय 4 5 जा किती येते हो 20 मायनस 6 3 जा 18. 20 मधून 18 गेलं किती आला आन्सर 2. म्हणजे की पहिली गोष्ट याच्यामध्ये समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, डी ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे किती 2. बघा चुकता कामा नये, चूक होऊ द्यायचं नाही. त्यामुळे अजून एकदा कन्फर्म करू, ABCD च्या ऐवजी आपण काय घेतलं म्हणजे की हे x1 म्हणजे की हा x आणि हा x उभ्या कॉलम मध्ये घेतला आपण. x1 ची व्हॅल्यू किती आहे 4, x2 ची व्हॅल्यू किती आहे 6. ठीक आहे. मग त्याच्यानंतर b आणि d च्या ऐवजी काय घेतलं y ची व्हॅल्यू घेतली. b1 ची व्हॅल्यू किती समजा या ठिकाणी म्हणजे y ची व्हॅल्यू 3, म्हणजे व्हॅल्यू म्हणजे काय y सोबत आलेली चलासोबत आलेली संख्या किती आहे 3 आणि या y सोबत आलेली संख्या किती आहे 5. ठीक आहे. आणि मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलं, म्हणजे की AD मल्टिपल बाय CB करतो ना तसंच
4 मल्टिपल बाय 5 आणि 6 मल्टिपल बाय 3 आणि या दोघांच्या मध्ये मायनस चिन्ह आहे. या दोघांचा गुणाकार केलं किती आलं 4 5 जा 20 मायनस 6 3 जा 18 इज इक्वल टू 20 म्हणून 18 गेले किती उरले 2 उरले. म्हणजे की या ठिकाणी आपल्याला आन्सर भेटलेलं आहे डी चं. आता काय काढायचं आपल्याला dx काढण्यासाठी सेम फॉर्म्युला आहे C1 C2 आणि B1 B2. आता या ठिकाणी A1 A2 का नाही मी तुम्हाला सांगितले. A1 A2 x ची कोएफिशिएंट आहे आणि B1 B2 y सॉरी y ची कोएफिशिएंट आहे. ठीक आहे. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पण त्याच्या अगोदर काय यांची व्हॅल्यू ठेवून घेऊया. त्याच्यामध्ये C1 C2 म्हणजे किती आहे C1 बघा इथे किती आहे 4 आहे. -4 होतं पण बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले म्हणून प्लस मध्ये गेलं आणि C2 किती आहे +8 आहे. ओके. आणि B1 B2 या y सोबत किती व्हॅल्यू आहे 3 प्लस मध्ये या y सोबत 5 प्लस मध्येच आहे. मग या दोघांचा गुणाकार म्हणजे की पुन्हा 4 5 जा 20 डायरेक्ट करू का 4 5 जा 20 मायनस 8 3 जा किती 8 1 8 2 16 8 24 24. मग 24 मधून 20 गेले किती होतात तो 24 मधून जर 20 गेले किती होतात 4 पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे की -4. dx ची व्हॅल्यू किती भेटली -4. या ठिकाणी मी डायरेक्ट केलं बरं का एक स्टेप थोडंसं कमी केलंय. जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये डाऊट वाटलं तर कमेंट मध्ये शेअर करा. आणि त्याच्यानंतर आपण घेऊयात या ठिकाणी काय dy ची व्हॅल्यू करूयात. इथं काय येणार आहे A1 A2 C1 C2. ठीक आहे. आता A1 ची व्हॅल्यू x सोबत किती आहे या ठिकाणी 4 आणि या x सोबत x2 म्हणजे समीकरण 2 मधल्या x सोबत व्हॅल्यू किती आहे 6. या ठिकाणी C1 C2 लिहून घेऊयात आपण आताच घेतले 4 आणि 8. आता यांचा तिरकस गुणाकार या 4 आणि 8 चा आणि या 6 आणि 4 चा क्रॉस मल्टिप्लिकेशन 8 संग 48 सॉरी 8 1 8 2 8 3 8 32 म्हणजे 8 4 जा 32. आपण या ठिकाणी 32 मायनस 6 4 जा 24 24. आता 32 मधून 24 काय करायचं मायनस करायचंय. हे कसं आहे तर 24 मधून 32 म्हणजे सॉरी 32 मधून 24 मायनस केले की आन्सर किती येते 8 येते. कशामध्ये प्लस मोठ्या संख्येचं चिन्ह याच्यामध्ये घेतलं. 32 समोर कोणताच चिन्ह नाही म्हणजे प्लस चिन्ह आहे म्हणून इथं 8. इथं संपलेलं नाही उत्तर थांबा नाही तर इथं संपलं म्हणून इथंच क्लोजअप करचाल. नाही आता काय काढायचे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू आता काढायचे बाय युझिंग क्रॅमर रूल किंवा ऍज पर द क्रॅमर रूल. बाय युझिंग क्रॅमर रूल काय बाबा क्रॅमर रूलचं फॉर्म्युला काय एक्स ची व्हॅल्यू काढायचं असेल तर dx अपॉन d आणि y ची व्हॅल्यू काढायचं असेल तर dy अपॉन d. मग dx किती घेतलोय आपण या ठिकाणी dx आले -4 आणि d ची व्हॅल्यू किती आहे 2 न जर याला आपण भाग घातलं तर x इज इक्वल टू 2 2 जा 4 मायनस चिन्ह म्हणजे की x इज इक्वल टू -2 असं भेटलेलं आहे आपल्याला. मग dy इज इक्वल टू करू dy किती भेटलंय 8 d ची व्हॅल्यू किती आहे 2 न जर 8 ला भाग घातलं तर y इज इक्वल टू किती भेटलं आपलं 2 4 जा 8 म्हणजे की आपल्याला या ठिकाणी सोल्युशन भेटले x इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू 4. किती सोपं आहे बघा काही अवघड नाही आहे. म्हणजे फक्त पहिलं काय डिटर्मिनंट आपल्याला काढायचं आहे की निर्धारित व्हॅल्यू काढायची आहे. मग निर्धारित व्हॅल्यू ऑफ एक्स काढायची मग निर्धारित व्हॅल्यू ऑफ वाय काढायचं आणि त्याच्यानंतर एक्स आणि वायचं सोल्युशन काढण्यासाठी dx अपॉन d आणि वायचं सोल्युशन काढण्यासाठी dy अपॉन d हा फॉर्म्युला युज करायचा आहे. हाच क्रॅमर रूल आहे. आणि या पद्धतीने आपण काय केलंय की दुसरा जो एक्झाम्पल आहे 4x + 3y - 4 = 0 आणि 6x = 8 - 5y हा जो सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याच्या माध्यमातून क्रॅमर रूलच्या मदतीने आपण x ची आणि y ची व्हॅल्यू काढलेलो आहोत. x = किती आलं -2 आणि y = किती आलं 4 आलं. ठीक आहे. तर आपण काय करू आता लगेच आय होप की तुम्हाला समजलेलं आहे. आता याचा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे की आपण काय करू डायरेक्टली आता 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण काय करू आता स्टार्ट करू. ओके आहे आजचं म्हणजे की शेवटचं एक्झाम्पल बघणार त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट पार्ट मध्ये आपण राहिलेले 3 एक्झाम्पल बघू. ठीक आहे. तर आता बघा ऑलरेडी आपण 2 एक्झाम्पल सोडवले. आता तिसरा आहे सेम त्याच पद्धतीने सोडवायचं आहे काही डिफिकल्ट नाही आहे. बघा पहिला आपण काढण्यासाठी त्याला A1 A2 वगैरे कन्सिडर करा. x ची जी व्हॅल्यू आहे समजा A1 हे काय आहे B1 इथं C1 हा A2 B2 आणि C2. खूप जणांना प्रॉब्लेम आहे की नेमकं कसं करायचं वा काय A1 B1 तर काही जण असं पण लिहून घेऊ शकता म्हणजे की A1 = x x सोबत कोणती संख्या नाही म्हणजे काय वा 1x करा. ठीक आहे. आणि A2 बरोबर किती आहे समजा या ठिकाणी समजा 2x B1 बरोबर किती आहे 2y B2 बरोबर किती आहे -3y. ठीक आहे. याच्यासमोर कोणता चिन्ह आहे मायनस आहे इथं प्लस होतं. C1 बरोबर किती आहे हा -1 आणि C2 बरोबर किती आहे
12. ठीक आहे, म्हणजे की हाच एक्झाम्पल याच्यामध्ये दिलेला आहे. x + 2y इज इक्वल टू -1, 2x - 3y इज इक्वल टू 12. सॉरी 2x - 3y. हा, तर हाच एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आता लगेच सोडून घेऊयात. काय डिफिकल्ट आहे, आता हे पण करून घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, डी ची व्हॅल्यू काढणार आहे. आता डी ची व्हॅल्यू काढताना ए बी सी डी. आता एबीसीडी मध्ये इथं x1 x2 y1 y2 म्हणजे की या ठिकाणी आपण त्याची व्हॅल्यू ठेवू. x1 म्हणजे काय a1 a2 आणि b1 b2. a1 ची व्हॅल्यू किती, x सोबत कोणती संख्या नाही म्हणजे 1 आणि x सोबत 2 आहे म्हणजे किती 2 आणि इथं म्हणजे काय 2 आणि हे -3. आता यांचा तिरकस गुणाकार आपण आता हा एक्झाम्पल काय करू, थोडंसं डायरेक्टच करूया. ठीक आहे, म्हणजे की दोघांचा डायरेक्टली गुणाकार करू. 1 × 3 म्हणजे की किती हो, -3 मायनस 2 2 जा 4. मग मायनस मायनस काय झालं या ठिकाणी प्लस झालं, म्हणजे की चिन्ह मायनसच राहील आणि संख्येची बेरीज 3 आणि 4 किती झालं 7. ही कशाची व्हॅल्यू भेटली आपल्याला, डी ची. dx इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, c1 c2 b1 b2. मग डिटर्मिनंट मध्ये घेतल्यानंतर त्याची व्हॅल्यू ठेवा. c1 c2 किती घेतले, c1 इज इक्वल टू -1 घेतले, c2 इज इक्वल टू किती आहे 12, b1 इज इक्वल टू किती आहे समजा 2 आणि b2 इज इक्वल टू किती आहे बाबा -3. ओके, मग आता ह्यांचं तिरकस गुणाकार, ह्यांचं करतो तिरकस गुणाकार. हे डायरेक्ट जरी घेतलेलं असेल त्यांचा तिरकस गुणाकार आपण करूयात. -1 आणि -3, -1 मल्टिपल बाय -3. इथं काय -12 मल्टिपल बाय 2 इज इक्वल टू मायनस मायनस प्लस होऊन जातो गुणाकारामध्ये. 3 1 जा 3, हा मायनस जसंच तसं 12 2 जा 24, 24 मधून 3 गेले -21. मोठ्या संख्येचा चिन्ह. हे भेटले dx ची व्हॅल्यू. आता dy इज इक्वल टू काय आहे, a1 a2 c1 c2 असा फॉर्म्युला आहे. मग बरोबर चिन्ह डिटर्मिनंट मध्ये लिहून घेऊयात. a1 ची व्हॅल्यू किती बघा 1, x सोबत कोणती संख्या नाही म्हणजे की 1 आणि a2 किती आहे 2, c1 किती घेतलंय -1 आणि c2 किती 12. दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, पहिलं 1 आणि 12, 12 1 जा 12. म्हणजे आता हे अंडरस्टँडिंग साठी करून दाखवलं, याच्यासारखं आता डायरेक्ट करू. 12 1 12 मायनस 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 या ठिकाणी प्लस होईल बरं का, म्हणजे नाहीतर ठीक आहे. 1 मल्टिपल बाय 12 मायनस 2 मल्टिपल बाय -1. ठीक आहे, म्हणजे की असा आणि असा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. 12 1 जा 12, 12 1 12 मायनस मायनस प्लस झालं, 2 1 जा 2 आणि 12 आणि 2 किती होते या ठिकाणी 14, म्हणजे की 12 and 2, 12 + 2 इज इक्वल टू किती झालं 14 झालं. आता आपल्याला काय बाय युझिंग क्रॅमर रूल काय काढावं लागेल, x इज इक्वल टू dx अपॉन d. मग x ची व्हॅल्यू काढायची आहे. dx किती काढले -21 काढले आणि d ची व्हॅल्यू किती आहे -7. मायनस मायनस प्लस झालं, 7 3 21. x ची व्हॅल्यू किती झाली 3, म्हणजे 7 ने 21 ला डिवाइड केलं ना, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21. आणि मग आपण ह्या ठिकाणी y ची व्हॅल्यू काढायची असेल तर dy अपॉन d. मग dy ची व्हॅल्यू किती घेतलं होतं आपण 14. d ची व्हॅल्यू किती आहे -7. मग 7 2 जा 14 म्हणजे की -2 असं आन्सर आलेलं आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू -2 आपण असं काढलेलं आहे. हा तिसरा एक्झाम्पल होता आजच्या पार्ट मधला. आपण हा शेवटचा एक्झाम्पल घेतलेला आहे. राहिलेले 3 एक्झाम्पल जे आहेत ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये घेणार आहोत. आय होप की हे तिन्हीचे तिन्ही एक्झाम्पल आपल्याला व्यवस्थित समजलेले आहेत आणि आवडलेलं असेल तर आपल्या चॅनलला मला मोटिवेशन म्हणून, प्रोत्साहन म्हणून की जास्तीत जास्त मी व्हिडिओ बनवायला पाहिजे. मी विचार करतोय की मॅथ सोबत सायन्सचे पण काही व्हिडिओ जेवढी माझी तयारी आहे त्या पद्धतीने अपलोड करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर मला प्रोत्साहन म्हणून, मला मोटिवेशन म्हणून कृपया आपल्या चॅनलला हायडी कोचिंग क्लासेसला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका आणि इतरांनाही हेल्प करा, त्यांना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही पाहायला भेटेल आणि 10वीचं वर्ष सोपं जाईल. ठीक आहे, आणि प्रॅक्टिस मात्र करत राहा. मी नेहमी म्हणत असतो मॅथ म्हणजे की प्रॅक्टिस, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर आज आपण इथं थांबूयात. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये.